मोंडकर यांना सहकार समजण्यास वेळ लागेल. त्यांनी सहकारात अभ्यासपूर्वक वाचन करून कायद्याची तरतूद वाचून त्या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील जिल्हा प्रतिनिधींना बोलावून सभागृहात त्या ठिकाणी बाजू मांडायला हवी होती. ते आमच्या महायुती सरकारमध्ये आमचे नेते आहेत, परंतु त्यांनी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत येऊन बलुतेदार संस्थांचे 2008 मधील कर्जमाफी झाली होती. त्या कर्जमाफीबद्दल त्यांनी कागदपत्राची पडताळणी न करता डायरेक्ट प्रेस समोर जाऊन भंडारा जिल्हा बँकेत मोठा घोटाळा झाला असे प्रेसला सांगितले. बोंडेकर साहेबांनी पत्रव्यवहार बघायला पाहिजे. राज्य सरकारने 2008च्या पत्रकारितेनुसार राज्यातील सर्व बँकांच्या कर्जमाफी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर 2012 मध्ये एक समिती स्थापन झाली आणि DDR लेखापरीक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची एक कमिटी गठीत झाल्यानंतर 2014 मध्ये त्या ठिकाणी जे बलुतेदार सहकारी संस्थेचे थकीत आहेत त्यांच्या तत्काळ यादी शासनाकडे पाठवाव्यात. परंतु राज्य सरकारने पैसे पाठवताना कमी पाठवले. 2008 ते 16च्या व्याज बँक कशी भरेल? बँक येणार नाही का? बँकेत असा घोटाळा कधी झाला नाही आणि हा होणारही नाही. त्यांना असं वाटत असेल तर राज्य सरकारकडून त्यांनी चौकशी अधिकारी तत्काळ नेमावे. चौकशी झाल्यास मी त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. हो, काय सांगाल की आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी BDC बँकेवर आरोप केला आहे की करोडोचा घोटाळा झाला, त्याबद्दल? आदरणीय नरेंद्रभाऊ बोंडेकर यांना सहकार समजण्यास वेळ लागेल. त्यांनी सहकारात अभ्यासपूर्वक वाचन करून कायद्याची तरतूद वाचून त्या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील जिल्हा प्रतिनिधींना बोलावून सभागृहात त्या ठिकाणी बाजू मांडायला हवी होती. ते आमच्या महायुती सरकारमध्ये आमचे नेते आहेत, परंतु त्यांनी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत येऊन बलुतेदार संस्थाचे 2008 मध्ये जी कर्जमाफी झालेली होती त्या कर्जमाफीबद्दल त्यांनी कागदपत्राची पडताळणी न करता डायरेक्ट प्रेससमोर जाऊन भंडारा जिल्हा बँकेत मोठा घोटाळा झाला असं प्रेसला सांगितलं. माझं म्हणणं एकच आहे की बोंडेकर साहेबांनी त्या ठिकाणी पत्रव्यवहार बघायला पाहिजे. 2008 मध्ये राज्य सरकारतर्फे राज्यातल्या सर्व बँकांची कर्जमाफी करण्याच्या सूचना तसं परिपत्रक राज्य सरकारने दिलं. त्यानंतर 2012 मध्ये एक समिती स्थापन झाली की त्या ठिकाणी DDR लेखापरीक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य सरकारचे अधिकारी यांची एक 4 जणांची कमिटी स्थापन झाल्यानंतर 2014 मध्ये त्या ठिकाणी जे बलुतेदार सहकारी संस्थेत थकीत आहेत त्या लोकांची याद्या तातडीनं शासनाकडे पाठवण्यात याव्या आणि त्यांची सहनिशा करूनच बलुतेदार संस्थेच्या अध्यक्ष सचिव त्यांच्या माध्यमातून ज्या याद्या आल्या त्यांची कर्जमाफीच्या याद्या पाठवण्यात याव्या, जेणेकरून त्या ठिकाणी पैसे पाठवण्यात येतील. परंतु राज्य सरकारने पैसे पाठवत असताना त्या ठिकाणी एखाद्यावर जर उदाहरणार्थ 16 लाख रुपये असतील तर त्या ठिकाणी 8 लाख रुपये पाठवले. 2008 ते 2016चा व्याज बँक कशी भरेल? बँक ढबगाईस येणार नाही का? बँकेत असा घोटाळा कधीच झाला नाही आणि होणार सुद्धा नाही. जर त्यांना असं वाटत असेल तर राज्य सरकारतर्फे त्यांनी चौकशी अधिकारी तातडीनं नेमावे. जर चौकशीत मी दोषी आढळल्यास माझ्यावर योग्य ती कारवाई करण्यास मी सामोरं जाण्यास तयार आहे.